नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी सुनीता, माझी सखी, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत दही, जे अगदी मार्केट स्टाईल होणार आहे आणि घट्ट दही आपण आज कसं बनवणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने मार्केट स्टाईल दही घरी कशी बनवायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। तर सर्वात आधी मी इथे घेतलेला आहे अर्धा लिटर दूध। दूधला आपल्याला व्यवस्थित 5 ते 6 मिनिटं उकळून घ्यायचं आहे। जर तुम्ही फुल फॅटचं दूध घ्यायचं असेल तर एक उकळी आली तरी चालेल, पण जर तुम्ही नॉर्मल दूध घेत असाल त्याला तुम्हाला 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित उकळून घ्यावं लागेल। तर तुम्ही इथे बघू शकता मी दूध आधीच गरम करून ठेवलेलं होतं आणि थोडंसं आपल्याला हे कोमट राहू द्यायचं आहे, पूर्ण थंड करायचं नाही। एकदा गरम झालं की आपल्याला ते थोडंसं कोमट होईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित मी थोडंसं याला कोमट करून घेतलेलं आहे। आता मी इथे एक मातीचं भांडं घेतलेलं आहे। दही जेव्हा तुम्ही लावाल तर मातीचं भांडं शक्य तेवढे लावा। जर नसेल मातीचं भांडं तर कोणतेही भांड्यात लावलं तरीही चालेल। जे कोमट असं दूध होतं ते मी इथे मातीचं भांड्यात इथे ॲड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर इथे मी 2 चमचे इतकं दही घेतलेलं आहे विरजणासाठी। तर तुम्ही लक्षात ठेवा की जसं आपण विरजण घेणार तसंच आपला दही बनणार। म्हणजे जर तुम्ही आंबट दही घेतलं तर जे दही आपण लावत आहोत ते आंबट होणार। जर तुम्ही ताजं फ्रेश दही घेतलं तर आपलं जे दही आहे ते सुद्धा मलाईदार आणि मस्त होणार आहे। तर मी इथे ताजं दही घेतलेलं आहे आणि 2 चमचे दही आपण व्यवस्थित फेटून घेतलेला आहे। थोडासा यात 2 ते 3 चमचे आपण दूध ॲड करून घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित हे एकसारखं होईल। तुम्ही बघू शकता अगदी तसं दही आपल्याला त्याच्यात टाकायचं नाहीये। आधी त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, त्याचे गुठले जे आहे ते मोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे दही जे आहे विरजणासाठी आपण घेतलेलं आहोत ते आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर जेव्हा तुम्ही दही लावाल, विरजणासाठी जे दही घेणार आहे ते जास्त आंबट घ्यायचं नाही, आपल्याला फ्रेश दही आपल्याला इथे वापरायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला दहीला फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुधात ॲड करायचं आहे। इथे दूध सुद्धा थोडंसं कोमट असलं की आपलं जे दही आहे ते लवकर बनून आणि मस्त सेट होतं। तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण जे दही आपण फेटून घेतलेलं होते ते एकजीव होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित इथे दुधात मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे मिक्स करून झालेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, याला झाकून 4 तास आपल्याला असंच ठेवायचं आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे तर दही लवकर बनवून सेट होतं। तर तुम्ही इथे बघू शकता आपल्याला हे 4 तास असंच ठेवायचं आहे। जर थंडीत किंवा पावसाळ्यात तुम्ही दही लावत असेल तर रात्री तुम्हाला हे ठेवावं लागेल आणि सकाळी तुमचं दही सेट होईल। तर इथे 4 तास झालेले आहे, तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट दही बनवून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता जराही याच्यात पाण्याचा थेंब नाहीये, अगदी पाणी सोडत नाहीये। मस्त घट्ट दही जसं मार्केटमध्ये मिळतं मस्त मलाईदार दही इथे बनवून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता मस्त असं। आणि जे फ्रेश दही आपण वापरलेलं आहोत त्याकरता याचं जे चव आहे ते सुद्धा अगदी छान येणार आहे। तर तुम्ही जर आंबट दही विरजणासाठी घेत असेल तर जे तुम्ही दही लावाल ते सुद्धा आंबट होणार। जर तुम्ही फ्रेश दहीचा वापर केला तर तसंच तुमचं दहीचं इथे चव येणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मस्त आपलं हे दही बनवून तयार झालेलं आहे, अगदी दह्याचे खापे पडत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता आता एवढं दही मी बनवलेलं आहे। तर मी काय करणार आहे, इथे आंब्याची जी लस्सी आहे ती मँगो लस्सी असते ते मी आज बनवून घेणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे एक आंबा घेतलेला आहे, व्यवस्थित आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे आणि याचा गर काढून घ्यायचा आहे। आता सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते गर काढून घ्यायची, मी इथे काढून घेणार आहे। एवढं दही मी बनवलं आहे तर तो काहीतरी रेसिपी व्हायला पाहिजे। आंब्याचा सीझन आहे तर मँगो लस्सी तर व्हायलाच पाहिजे। तर खूप सोपी अशी रेसिपी आहे, घरी तुम्ही जर तुमच्या दही असेल किंवा तुम्ही लावलं असेल तर फक्त आपल्याला आंब्याचा गर, दही आणि साखर एवढंच आपल्याला लागणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने मार्केट स्टाईल आज आपण मँगो लस्सी घरीच बनवून तयार करणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकता आंबा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल, रत्नागिरी आंबा किंवा हापूस आंबा तर ते तुम्ही वापरू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित आपल्या याचा गर काढून घ्यायचा आहे। तर खूप लोकांचं असं असतं की दही व्यवस्थित सेट होत नाहीये, पाणी सोडत आहे। तर याचा मुख्य कारण असं आहे की तुम्ही दूध जे आहे ते व्यवस्थित उकळून घ्यायला पाहिजे।
तर दूध आपण जितकं उकळून घेणार आहोत तेवढंच आपलं दही घट्ट बनणार आहे, कारण आपण दूध जे वापरतो पॅकेटचं दूध किंवा जे आपण असंच आणतो ते सुद्धा दूध थोडं ना थोडं पाणी असतात, म्हणून ते पाणी सोडतं. जर तुम्ही दूध व्यवस्थित उकळून घेतलं किंवा तुम्ही जे फुल फॅटचं दूध असतं ते घेतलं तर तुमचं दही अगदी मार्केट स्टाईल सेट होणार आहे, घट्ट होणार आहे, अजिबात पाणी सोडणार नाही आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी घेतलेला आहे मिक्सरचा भांडा आणि जे आपण आंब्याचा गर काढून घेतलेलं होतं याच्यात ॲड करून घेतलेला आहे आणि जे आपण फ्रेश दही बनवलेलं आहे ते याच्यात ॲड करून घेऊ. त्याआधी मी इथे 2 चमचे साखर ॲड केलेली आहे. आता साखर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर दहीसुद्धा इथे ॲड करून घेतलेली आहे. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर मी इथे मिक्सरमध्ये फिरवत आहे. जर तुम्हाला मिक्सरचा वापर करायचा नाही आहे तर तुम्ही रवीच्या मदतीने हाताने घोसळून घेतलं तरीही चालेल. मी इथे आंब्याचे काप करून घेतले होते म्हणून मी इथे याला मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे. जर तुम्ही आंब्याचा रस काढून घेतला असेल तर मला मिक्सरला लावायची सुद्धा गरज नाही आहे. दही घोसळून घ्यायची, त्याचबरोबर आंब्याचा तिचे रस ॲड करून त्यात साखर ॲड करायची आणि मिक्स करून घ्यायचं. तर आपली ही मँगो लस्सी बनवून तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे दही बनवायची आणि त्याचबरोबर मँगो लस्सी बनवायची. जर तुम्ही हे घरच्या घरी बनवून मुलांना द्याल तर मुलंसुद्धा आणि घरचे छोटे किंवा मोठे सर्वजण खूप खुश होणार आहे. तर तुम्ही बघू शकता ही आपली सोप्या पद्धतीने मँगो लस्सी आणि सोप्या पद्धतीने अगदी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. दही बनवण्यासाठी मातीचा भांडा वापरायचा आहे. जे विझण्यासाठी आपण दही घेणार आहोत ते फ्रेश घ्यायचं आहे आणि दुधाला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं दही मार्केट स्टाईल मलाईदार बनवून तयार होतं. तर तुम्ही इथे बघू शकता आपली ही मँगो लस्सीसुद्धा बनवून झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त का, स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.